नमस्कार मित्रांनो, वीण दोघांतली तुटेना ही मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. तर आजच्या भागाची सुरुवात कालच्याच क्लायमॅक्सपासून होते. स्वानंदी काल सापडलेला पुरावा घेऊन सर्वांसमोर उभी ठाकते. समर तेव्हा विचारतो की काय झालं स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी सांगते, राजवाडे मला मान्य आहे तुमचा लगेच विश्वास बसणार नाही, पण आजीच्या किडनॅपिंग मागे आणि काल आलेल्या गुंडांमागे अंशुमनच आहे. त्या दिवशी अंशुमन ज्यांना मित्र म्हणत होता ते मित्र नसून त्याने रेसिंगवर लावलेल्या पैशांची वसुली करायला आलेले गुंड होते. आज अंशुमनने त्याचे काही लाख रुपयांचे देणं कसे पूर्ण केले यावर समर अंशुमनवर भडकतो, पण लगेच मल्लिका मध्ये पडून स्वतःची बाजू सावरते. ती सांगते की तिचे स्वतःचे काही वैयक्तिक दागिने मोडून तिने अंशुमनचे ते पैसे चुकते केले आहेत. त्यावर स्वानंदी मल्लिकाला थेट सवाल करते, काकू आता किती खोटं बोलणार? आजीच्या किडनॅपिंग मागे फक्त अंशुमनचाच नाही तर तुमचाही हात होता ना? तेव्हा स्वानंदी या थेट आरोपाने समर अस्वस्थ होतो आणि बोलतो की स्वानंदी मॅडम, मी या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवणार नाही. माझ्या काकू आईसारखे आहेत. तिकडे सुश स्वानंदीवर ओरडते, तू स्वतःला काय समजतेस? तू अंशवर आणि माझ्या मॉम इन लॉवर असा घाणेरडा आरोप कसा करू शकतेस ताई? स्वानंदी तिला बोलते की बेदुने चार समजण्या इतकी अक्कल आहे तुला. हे पैसे आत्ताच्या आत्ता कसे जमा झाले हे कळत नाही आहे का? पण सुश ऐकायला तयार नसते. ठीक आहे, लावली असेल त्यांनी बेटिंग, आजकाल सगळेच लावतात असं बोलून ती रागाने तिथून निघून जाते. दुसरीकडे स्वानंदीच्या माहेरी मंदाकिनी आणि बाबांचे नेहमीप्रमाणे लुटूपुटूचे भांडणं सुरू असतात. मंदाकिनी नेहमीप्रमाणे लहान मुलीचं म्हणजे सूसचं कौतुक करत असते, तर बाबा तिला सुनावतात की तू एक नराधमाशी तिचा संसार बांधून दिला आहेस. तेवढ्यात सूस रडत रडत तिथे पोचते. बाबा तिला विचारतात, काय झालं? तेव्हा ती काहीही बोलत नाही आणि बोलते की आजींना किडनॅप केलं होतं. तेव्हा बाबा तिला बोलतात, मग तू इथे काय करतेस? तिथे राहून आजींची काळजी घ्यायला पाहिजे ना? त्यावर सुश सांगते की ताई घरात आजींच्या किडनॅपिंगचा सगळा आरोप अंश आणि मॉम इन लॉवर घालते. बाबा लगेच सुशला खडसावून सांगतात की ती तुझी मोठी बहीण आहे, जरा नीट बोलायला शिक आणि जा आधी घरी जाऊन आजींची काळजी घे. परत राजवाड्यांच्या घरी स्वानंदी तिच्या पदराला बांधलेली एक अंगठी काढते आणि मल्लिकाला दाखवते. ती अंगठी मल्लिकाचीच असते. आजीसुद्धा स्पष्ट सांगते की ही अंगठी मल्लिका तुझीच आहे. पण मल्लिका घाबरून लगेच कांगावा करायला सुरुवात करते, नाही, ही माझी अंगठी नाही आहे. माझी अंगठी हरवून तर महिना झाला आहे. स्वानंदी, तू माझ्यावर असा आरोप करू शकतेस? मी या घरासाठी आईंसाठी जीवही देऊ शकते. तेव्हा समर स्वानंदीला समजवण्याचा प्रयत्न करतो की स्वानंदी मॅडम, अशा सेम डिझाईनच्या अंगठ्या दुकानात खूप मिळतात. हा काही ठोस पुरावा नाही आहे. मल्लिका लगेच त्या संधीचा फायदा घेते आणि म्हणते, हो, माझ्या अंगठीला कट गेला होता, ही तर नवी कोरी दिसते. आणि आजी स्वानंदीची बाजू घेते, पण समर मल्लिकाला दुखावली गेल्याची काळजी वाटत असते. परिस्थिती हाताबाहेर जाते हे पाहून स्वानंदी माघार घेते आणि म्हणते, आजी, राजवाडे बरोबर बोलत आहेत. हा पुरावा ठोस नाही आहे. काकू, माझ्यामुळे तुम्ही दुखावला गेलात. आय एम रिअली सॉरी. पण मल्लिका इथेच थांबत नाही. ती रडण्याचं नाटक करते, हट्ट धरते आणि म्हणते, शिक्षा सगळ्यांनाच सारखी पाहिजे. आईंनी माझ्याकडून चूक झाल्यावर माझ्याकडून उठाबशा काढून घेतल्या होत्या. मी काढल्यात ना, मग आता स्वानंदीनेही तिच्या या चुकीबद्दल उठाबशा काढायला पाहिजेत. तेव्हा समर बोलतो की काकू, अगं काय बोलतेस तू? ते बघा, कोणीही काही बोलू नका, कोणी उठाबशाही काढणार नाही आणि माफीही मागणार नाही. तेव्हा मल्लिका रडत असते. तेव्हा समर हात जोडतो आणि बोलतो की प्लीज शांत बसा. तेव्हा मल्लिका लगेच मुद्दाम डाव पलटते आणि बोलते की नाही नाही समर, तू उठाबशा काढून तू हात जोडू नको. हे बघ समर, तू तू माझा मुलगा, माझ्या मुलासारखं मानते रे मी तुला. प्लीज तू असं करू नको. तेव्हा मल्लिकाच्या या बोलण्यावर स्वानंदीला फार राग येत असतो. तिला माहिती असतं की हे सगळं नाटक ही मल्लिका काकूंचंच आहे म्हणून. पण मल्लिका आता स्वतःची बाजू सावरण्यासाठी हे नाटक करत असते. तेव्हा मल्लिकाची उठबशा काढायची तयारी स्वानंदी दाखवते. तेव्हा आजी स्पष्ट शब्दात सांगते की हे बघ पिंट्या, जर स्वानंदीने उठबशा काढल्या ना तर मी अन्नपाणी सोडून देईल म्हणून. तेव्हा समर बोलतो की बस झालं, कोणीही उठबशाही काढणार नाही आणि कोणीही जेवण सोडणार नाही आहे. काय चाललं आहे या घरात? तेव्हा मल्लिका रडत असते आणि रडत रडत निघून जाते की असं दाखवते की माझ्यावर खूप मोठा आरोप झाला आहे आणि म्हणून ती रडत रडत निघून जाते. तेव्हा समरही आजीला बोलतो की आजी चल तुला घरात. तेव्हा मल्लिका गेल्यावर अंशू लगेच मॉम करत तिच्या मागे धावत जातो आणि समरही आजीला बोलतो की आजी चल तू आराम कर, खूप वेळ झाला आहे, चल तुझ्या खोलीत. समर आजीला खोलीत घेऊन जातो. तेव्हा स्वानंदी बोलते की
मनात बोलते, अंगठी बघते आणि मनात बोलते की हे बघा काकू, आज तुम्ही वाचल्यात, हा ठोस पुरावा नाही आहे मला मान्य आहे, आणि एक ना एक दिवस मी तो ठोस पुरावा आणेल आणि राजवाड्यांजवळ सादरही करेलच आणि तुमचं सगळं पितळ उघडं पाडेल. स्वानंदी जसा जणू काही निश्चयच घेते आणि असाच इथे आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, विण दोघांतलीही तुटेना मालिकेचे रोजचे एपिसोड तर तुम्ही सगळे खूप आवडीने बघतायत. आपल्या व्हिडिओंना 1000-2000 व्ह्यूज मिळतात. तुम्ही दिलेले हे प्रेम पाहून मला खरंच खूप आनंद होतो. पण एक छोटं गुपित सांगू, तुम्ही व्हिडिओच्या ओघात इतकं हरवून जातात ना की सबस्क्राईब करायचं बटन दाबायचं पार विसरून जाता. आज आपण आपल्या सबस्क्राईबच्या टप्प्याच्या अगदी खूप खूप जवळ आलो आहोत. फक्त एक छोटासा क्लिक करायचा आहे. मल्लिका तर भन्नाट चालूच आहे आणि पुढे काय घडणार याचे रोजचे अपडेट्स मी तुमच्यासाठी असेच घेऊन येत राहणार आहे. तर प्लीज आत्ताच खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटन दाबा आणि आपल्या या छोट्याशा कुटुंबाचा भाग बना. नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने मला खूप मोठा पाठिंबा मिळेल. आणि आपली सिरियल तुम्ही आपल्या सिरियलचे रिव्ह्यू तुम्ही बघतात यासाठी तुमचे मनापासून आभार.